घाट कोठून जातात आणि घाटाचे नाव काय आहे हे आपण पाहूया. आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी, कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण, थळघाट म्हणजेच कसारा घाट नाशिक ते मुंबई, बोरघाट पुणे ते मुंबई, आंबोली घाट कोल्हापूर ते सावंतवाडी, खंबाटकी घाट म्हणजेच खंडाळा घाट पुणे ते सातारा, दिवा घाट पुणे ते बारामती, फोंडा घाट कोल्हापूर ते गोवा, वरंधा घाट भोर ते महाड, चंदनपुरी घाट पुणे ते नाशिक, माळशेज घाट आळीफाटा ते कल्याण, अणुस्करा घाट कोल्हापूर ते राजापूर. राज्यातील राष्ट्रीय उद्याने एकूण 6 राष्ट्रीय उद्याने आहेत महाराष्ट्र राज्यात. ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे, जवाहरलाल नेहरू पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर, गुगामल राष्ट्रीय उद्यान मेळघाट अमरावती, नवेगाव राष्ट्रीय उद्यान गोंदिया, चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी. अष्टविनायक स्थाने थेऊर, चिंतामणी, रांजणगाव महागणपती, मोरगाव मोरेश्वर, ओझर विघ्नेश्वर, लेण्याद्री गिरिजात्मक. हे सगळे पुण्यातील अष्टविनायक आहेत 5. आता रायगडचे 2 आहेत अष्टविनायक, महड आणि पाली. महडचा वरदविनायक, पालीचा बल्लाळेश्वर आणि 8वा गणपती सिद्धिविनायक सिद्धटेकचा अहमदनगरमध्ये आहे. आता गुफा मंदिरे पाहणार आहोत. अजिंठा वेरूळ औरंगाबाद, भाजे मळवली पुणे, पितळखोरा औरंगाबाद, पांडवलेणी नाशिक, कान्हेरी मुंबई उपनगर, एलिफंटा घारापुरी रायगडमध्ये, बेडसा कामशेत पुण्यामध्ये, कार्ला मळवली पुण्यामध्ये. राज्यातील ज्योतिर्लिंगाची स्थाने पाहूयात. घृणेश्वर वेरूळ औरंगाबाद, परळी वैजनाथ बीड, औंढ्या नागनाथ हिंगोली, त्र्यंबकेश्वर नाशिक, भीमाशंकर पुणे असे एकूण 5 ज्योतिर्लिंगे आहेत. राज्यातील अभयारण्ये राधानगरी दाजीपूर येथे गवे आहेत ते कोल्हापूरमध्ये आहेत. कळसुबाई हरिश्चंद्र हे अहमदनगरमध्ये आहे. कर्नाळा हे पक्ष्यांचे अभयारण्य रायगडमध्ये आहे. भीमाशंकर अभयारण्य पुणे रायगड ठाणेमध्ये आहे. नागझिरा अभयारण्य गोंदिया भंडारामध्ये आहे. नानज माळढोक पक्षी अभयारण्य अहमदनगर व सोलापूरमध्ये आहेत. देऊळगाव रेहेकुरी काळविटांसाठी प्रसिद्ध आहे ते अहमदनगरमध्ये आहे. गौताळा ओट्टमघाट औरंगाबाद व जळगावमध्ये आहे. कोयना सातारामध्ये आहे. तुंगारेश्वर ठाण्यामध्ये आहे. फणसाड रायगडमध्ये आहे. यावल जळगावमध्ये आहे. अंधारी चंद्रपूरमध्ये आहे. नांदूर मधमेश्वर पक्ष्यांसाठी प्रसिद्ध आहे नाशिकमध्ये आहे. तानसा ठाणेमध्ये आहे. चपराळा गडचिरोलीमध्ये आहे. बोर वर्धामध्ये आहे. पैनगंगा यवतमाळ नांदेडमध्ये आहे. नरनाळा अकोलामध्ये आहे. टिपेश्वर यवतमाळ नांदेडमध्ये आहे. मेळघाट अमरावतीमध्ये आहे. सागरेश्वर सांगलीमध्ये आहे. अनेर धरण धुळ्यामध्ये आहे. वान अमरावतीमध्ये आहे. भामरागड गडचिरोलीमध्ये आहे. काटेपूर्णा अकोलामध्ये आहे. नायगाव बीडमध्ये आहे. कारंजा सोहोळ वाशिममध्ये आहे. जायकवाडी औरंगाबादमध्ये आहे. ज्ञानगंगा बुलढाणामध्ये आहे. एडशी रामलिंग घाट उस्मानाबादमध्ये आहे. लोणार बुलढाणामध्ये आहे. मालवण सिंधुदुर्गमध्ये आहे. मयुरेश्वर सुपे पुण्यामध्ये आहे. अंबाबरवा बुलढाणामध्ये आहे. उमरेड कराडला नागपूर व भंडारामध्ये आहे. आता राज्यातील महत्त्वाची शिखरे पाहूयात. कळसुबाई अहमदनगरमध्ये आहे. 1646 मीटर उंची आहे. सह्याद्री पर्वतरांगेत आहे. साल्हेर नाशिकमध्ये आहे. 1567 उंची असून ते सह्याद्री डोंगरामध्ये आहे. महाबळेश्वर सातारामध्ये आहे. उंची 1438 मीटर असून सह्याद्रीमध्ये आहे. हरिश्चंद्रघाट अहमदनगरमध्ये आहे व सह्याद्री पर्वतात आहे. त्याची उंची 1424 आहे. सप्तशृंगी नाशिकमध्ये आहे. सह्याद्रीमध्ये असून त्याची उंची 1416 आहे. तोरणा पुण्यामध्ये असून सह्याद्री पर्वतात असून त्याची उंची 1404 मीटर आहे. अस्तंबा नंदुरबारमध्ये असून 1325 उंची मीटरमध्ये असून तोरणमाळ डोंगररांगेत आहे. आता महाराष्ट्रातील महत्त्वाची विद्यापीठे कोणती तर मुंबई विद्यापीठ, त्याची स्थापना 1857मध्ये झाली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ स्थापना 1923मध्ये झाली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 1949 मध्ये स्थापना झाली.
श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ 1951 स्थापना झाली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची स्थापना 1958 रोजी झाली. शिवाजी विद्यापीठाची स्थापना 1962 रोजी झाली. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाची स्थापना 1983 रोजी झाली. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची स्थापना 1989 रोजी झाली. मुंबई विद्यापीठ मुंबईमध्ये आहे. नागपूर विद्यापीठ नागपूरमध्ये आहे. पुणे विद्यापीठ पुणेमध्ये आहे. नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठ मुंबईमध्ये आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादमध्ये आहे. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावतीमध्ये आहे. यशवंतराव चव्हाण मराठवाडा मुक्त विद्यापीठ नाशिकमध्ये आहे.